हे गाइस ऐसे हो कसं काय वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. तर पापड कॅम्पमध्ये खूप गेलो होतो आपण. आज वेगळा वेगळा ब्लॉग करायचा आपण निर्णय घेतला. म्हणजे काइंड ऑफ पाऊस खूप जास्त पडला आहे, महापूर येण्याची शक्यता आहे. सो पंचगंगेचं आपण जर असं रौद्र रूप किती झालं आहे ते पाहायसाठी आपण जायचं आहे आज. सो होप सो यू विल एन्जॉय द ब्लॉग. आवडेलच तुम्हाला नक्की ब्लॉग. आणि कशी परिस्थिती आहे तेही आपल्याला बघता येईल. थोडीशी गंभीर परिस्थिती आहे. पाऊस असा आत्ता सध्या उसंती घेतली आहे पावसाने. म्हणजे पूर्ण रस्ते पण तुम्हाला ड्राय दिसतील. पण पाऊस ज्या प्रकारे पडला आहे, अरे बापरे. म्हणजे काल रात्रीपर्यंत ज्या रोडने मी आलो आणि आज सकाळी बघितलं तर तो रस्ता पूर्ण ब्लॉक आहे. ॲक्च्युली रात्रीच ब्लॉक झाला होता. म्हणजे मी आलो समथिंग 4:30च्या दरम्यान मी त्या रोडवरून आलो होतो. तो पण रोड तुम्हाला दाखवेनच थोड्या वेळात. म्हणजे ॲट द एंड ऑफ द ब्लॉग तिकडे मी तुम्हाला घेऊन जाईन. तो रस्ता चालू होता आणि 10पर्यंत तो रस्ता पूर्ण बंद झाला होता. सो अशा प्रकारे आजचा ब्लॉग चालू करूयात आपण आणि जाऊयात. थोडंसं आपण आउटफिट आपलं एकदम घरेलू ब्लॉग आउटफिटमध्ये आहे सध्या. सो चालू करूयात ब्लॉग. चलो जाऊया. तर सध्या आपण जाणार आहोत जयंती नाल्यावरून. आणि जयंती नाल्याचं पाणी इकडं तुम्ही बघू शकता. आता जर असाच पाऊस राहिला तर हे पाणी रस्त्यावर येण्याची खूप दाट शक्यता आहे. शक्यता नाकारण्यात येणार नाही आहे. हे सध्या पाणी होऊ शकतं जयंती नाल्याचं. ॲक्च्युली जयंती नाला नाही, जयंती नदी आहे ती, पण त्याला नाला करून टाकला आहे बाप. सो आता इथून जायचं आपण. हो या बाजूला या बाजूला पूर्ण पाणी आले दिसतंय. मोस्टली रस्ता ब्लॉक करतील जर पाऊस राहिला असाच तर हा रस्ता पूर्ण ब्लॉक होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेनस कॉर्नरच्या तिथे पण मग पाणी येतं आहे. कारण अशी जी जयंती नदी आहे ती तसंच वेनस कॉर्नरच्या तिथून शाहूपुरीतून येते. त्यामुळं शाहूपुरीच्या तिथून जर ओव्हरफ्लो झालं तर वेनस कॉर्नरच्या इथं पण पाणी येतं. तो जाणारच आहोत वेनस कॉर्नर. तिथे बघूया तिथे काय काय परिस्थिती आहे. जी जयंती नदी तुम्हाला म्हटलं तर हीच ती जयंती नदी. ती पुढे जाऊन जयंती नाला म्हणून आपल्याला आता जिथं तुम्हाला दाखवलं तिथं ते येते. ते दाखवायसाठी एवढ्या लांबनं फिरून आता आपण जायचं शिवाजी पुलावर. चला जाऊ. शिवाजी पुलावरती काय काय परिस्थिती आहे ते बघू आणि त्याचा आढावा घेऊ. तर नदीच्या पात्राबाहेर पाणी आलेलं आहे आणि वाड्याच्या इथं पण पाणी लागले आज. मागच्या वेळेस पण इथपर्यंतच होतं बऱ्यापैकी पाणी. नदी राहिली त्या बाजूला. सध्या पाण्याची पातळी 41.11 फूट समथिंग होती काल. आज माहीत नाही किती. आता पण तिकडच्या बाजूला गेलो होतो. हे ॲक्च्युली नदीचं पात्र आहे हे. सध्या पूर परिस्थिती. आज थोडंसं ऊन पडलं त्यामुळे जरा चांगलं वाटतं. आशा करूयात की वरती पण ऊन पडले नसेल. वरती नसेल तिथे धरण वगैरे त्या बाजूला कोकणात. तर सध्या ही पूर परिस्थिती असते. पंचगंगा कसलाय फ्लो त्यांना काय म्हणजे. तर पाण्याचा फ्लो बघायचं तुम्हाला. मग फ्लो व्यवस्थित कळून येतोय. पूर्ण फ्लो आहे पाण्याला. किती फास्ट आहे फ्लो. आणि तिथे हे पण बनतायत. तट्टून पाणी जाते ना ते काय म्हणतो आपण भवरे बनतात. भवरे तिथे खूप जास्त भवरे बनतायत. विषय म्हणजे एवढं पाणी समुद्रात जाते आणि या फोर्सने समुद्र कसा भरत असेल. कुठल्या बाजूला अटक पण असेल. कारण की आता आपल्या बाजूला पावसाळा चालू आहे, थंडी चालू आहे. तर पृथ्वी आपली माहिती आहे ना जर अशी हे असते तिरकी असते. त्यामुळं आता ह्या बाजूला जिकडे थंडी आणि पावसाळा चालू आहे तर त्या बाजूला उन्हाळा चालू असतो दुसऱ्या बाजूला. तो कुठेतरी काहीतरी बॅलन्स होत राहते प्रत्येक वेळेस. काय फ्लो आहे खरं रे. खतरनाक फ्लो आहे. तर थंबनेलसाठी मी आलो ॲक्च्युली. थंबनेल घ्यायसाठी. बरोबर व्ह्यू आता तुम्हाला थंबनेलमध्ये दिसेल नक्कीच. बोलो बाय बाय. तर हे थोडंसं पात्राबाहेर आपण आहोत आता. म्हणजे आपले जे शिवाजी पुलाच्या इथला घाट आहे बरोबर तिथे आहोत आपल्याला. आणि ते मंदिर आहे बघा. आपलं शूट पण झालं होतं मंदिराच्या परिसरामध्ये. आणि मग अशा पण होतो तर हे दोन्ही रस्ते मिळतात. तिथं पाणी आले म्हणून इथून येऊ शकत नाही. त्या बाजूला पण जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण सर्कलमध्ये सध्या फिरायला लागलो आहे. आणि ह्या बाजूला इकडं पात्रात आणि इकडच्या बाजूला राहतं शिवाजी. सो सध्या
इथपर्यंत पाणी आले. थोड्या वेळात आणि पाऊस पडला तर इथून पण पाणी वर येईल. सध्या तरी थोडं दिसतेच थोडं पाणी. हा पाऊस सध्या तरी उसंती घेतल्या पावसानं, तेच एक चांगली गोष्ट आहे. तर आत्ता आपण आहोत बुधवार पेठेमध्ये आणि बुधवार पेठेचा गणपती इकडे आहे, आलेला आहे ॲक्च्युली गणपती. आता त्यांनी गणपती ज्या दिवशी उघडतील म्हणजे ज्या दिवशी येतील त्या दिवशी ते काढलं जाईल तर बुधवार पेठेचा गणपती आलेला आहे. कालच आला आहे असं ऐकलं आणि मग आदित्यनं सांगितलं कालच आला आहे गणपती. तो बरेचसे चिंतामणी पण आला आहे त्या बाजूला. हे जे आहे ना ह्याच्याबरोबर पाठीमागच्या बाजूला अजून एक गणपती आहे, तो चिंतामणी आहे. तो मुंबईवरून येतो चिंतामणी, तो सुद्धा आला आहे. तो बरेचसेच गणपती कोल्हापूरमध्ये आले आहेत, बरेचसे या लागलेत अजून रस्त्यामध्ये आहेत. जसा गोल सर्कलचा वगैरे ते सुद्धा गणपती आलेले आहेत. अजून पाटील गल्लीचा म्हणा आणि बरेचसेच गणपती अजून यायचे आहेत. ठीक आहे चलो. तर मित्रांनो त्या बाजूनं तर तुम्ही जयंती नदीला बघितला, सॉरी जयंती नदी बघितली. आई हा लय आवाज करायला लागला. हां तर हे बघा पाणी कुठपर्यंत आलं आहे. आता या बाजूनं बघा खतरनाक पाणी आले आणि हे फक्त 4-5 दिवसाच्या पावसात आहे. 4-5 दिवसाच्या पावसाचा परिणाम आहे. कंटिन्यू जो पाऊस पडला ना त्याचा परिणाम. आता त्या बिल्डिंगांचं काय हाल होत असेल ते तुम्ही बघून घ्या तुमचं तुम्ही. त्याला आता कचरा वगैरे बांधला आहे साईडनं, कचरा वगैरे बांधून म्हणजे पाणी न यावं अशी तिथं सोय केली आहे. पण तरी पण पाणी शेवटी पाणी आहे, ते रस्ता शोधतोय कुठं तर कुठून तरी आज जायला. तो आता पावड्यातला विषय घेऊया आता त्याचा. तर हे आहे आपल्या रेणुका मंदिराची बॅक साईड आणि इथपर्यंत पण पाणी आलेलं आहे, टेकलं आहे ऑलमोस्ट. म्हणजे रोडला टेकल्यात जमा आहे पाणी. तिकडनं समोर सरळ पुढे गेले की रोडच लागतो डायरेक्ट. आणि हे सध्या अथांग समुद्र असल्यासारखा नदीचं पाणी, पुराचं पाणी. आणि ते आहे डी.वाय. पाटील कॉलेज. सो आता तिकडे पण जायचं आहे, तिथे पण आपण आज जाऊ शकतोय. तिथे पण जाऊत, तिथून पण एक व्ह्यू काढू तिकडचा. आणि इकडचं पण हे पण दिसतं तुम्हाला. बघा इकडे बघा पाणी कसं दिसतं या बाजूला. हे पाणी समोरपर्यंत दिसतं. तर मित्रांनो हे आहे छत्रपती शाहू महाराजांची बर्थ प्लेस, जिथे जन्म झाला शाहू महाराजांचा. ते हे पॅलेस आहे आणि सध्या हे रेनोव्हेशनमध्ये आहे. आणि ते असल्यामुळे एक दिवशी आपल्याला इथला पण व्हिडिओ करायचा आहे. हे पूर्ण झाल्यानंतर इथे बरेचसेच त्यांचे जे तलवार म्हणा, त्यांचे वेशभूषेचे अंगातले कपडे वगैरे ते सगळे इथे ठेवणार आहेत. सो अशा प्रकारे इथलं पॅलेस आहे त्यांचं शाहू महाराजांचं बर्थ प्लेस. आणि इथेच कुठेतरी इथेच राधानगरीची प्रतिकृती केली आहे, ते पण दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला. सेम म्हणजे राधानगरी धरण प्लासच आहे जे महाराजांनी बांधलेलं. ते पाणी आता ह्याचं झाले पाहिजे तर कायमस्वरूपी नसते पाणी नदीचं. हे आहे राधानगरीची प्रतिकृती. ते 1, 2, 3, 4, 5 दरवाजे. फुल राधानगरीची प्रतिकृती आहे, त्याच्यावरून आपण चालत वगैरे जाऊ शकतो, फिरू शकतो मस्त. राधानगरी धरण जाऊयात, वरती पण जाऊयात आता. चला फायनली आपण आहोत धरणावरती. आणि हे म्हणजे बरोबर या बाजूला इकडे दरवाजे आहेत धरणाचे आणि हा तो मधला रोड आहे. असं पण आहे खाली. मेन आपले हे अट्रॅक्शन नव्हतं सध्याचं. मेन आपण आलो होतो पूर बघायसाठी. सो आता चालू आहे तर आपल्याला हे दाखवता येईल म्हणून ते पण दाखवलं. सध्या हे आहे पुराचं पाणी आपल्या. पंचगंगेची पाणी पातळी. थोड्या वेळापूर्वी आपण तिथे होतो, त्या बस लागल्यात ना तिथे होतो आपण थोड्या वेळापूर्वी. ते येल्लो बस लागले ना बरोबर तिथे होतो. तिथून एक पूर्ण वेडा मारून इकडे आलो. आणि हे सध्या बरोबर आता आपण हाईटवरती आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित पाणी दिसेल आता इथून. असाच जर पाऊस पडला तर हे पाणी डी.वाय. पाटीलमध्ये आज शिरत आहे पूर्ण. कॉलेज बंद मुलांच्या चैन्यात. तर माझ्या शॉर्ट्सच्या चॅनलला जे कोण फॉलो करत असेल ना त्यांना मी
प्रत्येक शॉट्सला म्हणजे मध्यंतरी एकदा पूर आपला वर खाली चालू होतं पाणी यायचं, त्यावेळेस आपण बघत होतो, त्यावेळेस इथे शेवटचं पाणी येऊन गेलं होतं. इथे हे शेवटचं टोक होतं वाहण्याचं, तिथनं परत कधीच पाणी वर आलं नव्हतं. आणि आज डिरेक्टली कुठपर्यंत गेले पाणी, लास्ट टोक तिकडेच गेले पूर्ण. सो हे आहे आता सध्याची पंचगंगेची पूर परिस्थिती. आता आपण घाटाकडे जाऊ, घाटाकडे गेल्यानंतर तुम्हाला अनेक व्यवस्थित सगळा म्हणजे व्यवस्थित सगळं दिसून जाईल की केवढा पूर आला आहे, काय आला आहे. घाटाकडे जाऊ आपण. तर आपण मग थोड्या वेळापूर्वी आपण शिवाजी पुलावरती ह्या बाजूला, आणि हा पावण्याच्या जास्त आहे, किती फूट आहे माहीत नाही घरामध्ये. आता सध्या पाण्याची माहिती मला इथे दिसेल 40 फुटावरती आहे. आणि तिथला जो रोड आहे त्याच्या आणि आपल्या त्याच्यामध्ये डिस्टन्स आहे. थोडं पाणी खासून झालं त्या पुलाला, ते तुम्हाला बघितलं असतं म्हणजे मध्ये आधी मी त्या दीपोत्सव वगैरे इथले करत असतो, त्यावेळेस तुम्हाला ते दिसलं असेल की ह्याचा अंतर किती आहे. जो आता जो रोड बनायला लागला कधी बनायला लागला त्याच्यात आणि पाण्याच्या पातळीमध्ये किती त्यावेळेस फरक असतो, आणि आत्ताची पाण्याची पातळी किती पूर्ण म्हणजे वेगळं आले ते तुम्हाला दिसतं त्यावर. अशी मध्ये आधी भोवरेदार होतं, भोवरा तयार झाला. सो मागच्या वेळेस होतो मगाशी होतो थोड्या वेळ शिवाजी पुलावरती, त्याच्यानंतर राजाराम बंधारा. आपल्याला तिकडच्या शिरोळीच्या पुलावरती जर काही जाता येणार नाही, कारण तिथे पण पाणी आले, कुठे आले ते पण दाखवतो तुम्हाला. सध्या तरी आता पूर परिस्थिती आणि पंचगंगा 42 फुटावरती आहे. मगाशी मी तुम्हाला 41.10 सांगितलं ना, 1110. तर आता .42 आहे. सध्या ऊन पडले त्यामुळे कदाचित पाणी होईल कमी. तर शेवटी एकदम आपण आलो आहोत बावड्यात शिरोळी रस्त्यावरती, आणि जसं तुम्ही बघताय पूर्ण रस्ता सामसूम आहे. एखाद दुसरी गाडी तुम्हाला दिसत आहे. आपण एक चाललो आहे, पुढे गाडी आहे 2 व्हीलर जी चालली आहे तिकडे, आणि तिकडून 4 व्हीलर येते. तेवढंच ते सोडलं तर इकडे दुकानावरती चालू आहे, नाहीतर सगळं बंद आहे. कारण तिथे येतं पाणी पुढे, आणि तेच पाणी इकडेपर्यंत येतं, नंतर पूर्ण पसरते पाणी. सो सध्या तरी तिथेच फक्त तेवढ्याच एरियामध्ये पाणी आले, कारण तिथेच तो एकदम डीप असा एक पॅसेज आहे मध्येच, तो तिथेच तेवढं पाणी आलं वरती. ऑलमोस्ट यातून सुद्धा तुम्हाला 4 व्हीलर पास होऊ शकते, पण रिस्क घ्यायची नाही आहे. सो तिथपर्यंत जाण्यात काय अर्थ नाही. इथूनच बघा पाणी वगैरे दिसते तिथे पुढे मध्ये आलेलं. व्हिडिओ आवडला